श्री स्वामी समर्थ. आयुष्यात एक क्षण असा येतो की जेव्हा माणूस देवासमोर उभं राहून विचारतो, मी एवढा विश्वास ठेवला तरीही माझ्याच आयुष्यात दुःख का? जर आज तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर ही कथा तुमच्यासाठीच आहे. अक्कलकोट पासून थोड्या अंतरावर एक छोटस गाव आणि त्या गावात राहणारा रघुनाथ खूप साधा माणूस होता. शेती, मजुरी आणि मनापासून स्वामी समर्थांवर विश्वास. घरात आई आजारी, मुलांचं शिक्षण आणि डोक्यावर कर्ज. तरीही दर सकाळी तो म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या सावली. एका वर्षी पाऊस आला नाही, शेती वाळली, कर्ज वाढलं. लोक म्हणू लागले, देवावर विसंबून पोट नाही भरत. आईचा आजारही वाढला. डॉक्टरांनी मोठ्या खर्चाचं नाव घेतलं. त्या रात्री रघुनाथ अक्कलकोटला गेला. मंदिरात बसून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, माझं नाही पण माझ्या आईचं दुःख तरी संपव. दिवस गेले, आठवडे गेले, पण परिस्थिती तशीच. रघुनाथचा संयम सुटू लागला. मनात विचार आला, आपण चुकतोय का? पण प्रत्येक वेळी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर त्याचं मन शांत होत. तो एकच वाक्य म्हणायचा, स्वामी, मला तुटू देऊ नकोस. लोकांनी साथ सोडली, पण रघुनाथचा विश्वास स्वामीवरचा नाही सुटला. एक दिवस अचानक गावात एक सामाजिक संस्था आली. मोफत वैद्यकीय तपासणी चालू झाली. आईचा आजार मोठा नव्हताच, पण फक्त योग्य औषध हवं होतं. त्याच आठवड्यात पावसाच्या पहिल्या सरी आल्या आणि शासनाकडून कर्जात सवलत जाहीर झाली. रघुनाथ गप्प उभा राहिला, डोळ्यात अश्रू, हात जोडले. तो अक्कलकोटला गेला. यावेळी काही मागायला नाही, फक्त म्हणायला, स्वामी, तू मला शिकवलंस की विश्वास म्हणजे वागणं नाही तर थांबणं आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, जो धीर धरतो त्याच्या आयुष्यात योग्य वेळी सगळं बदलतं. आज तुमचं आयुष्य कठीण असेल तर समजा स्वामी तुम्हाला घडवत आहेत. विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ कधीच साथ सोडत नाही. श्री स्वामी समर्थ.